नमस्कार. माय PCMCमध्ये आपलं स्वागत. राजकारणाच्या पलीकडे या मालिकेतील चौथ्या भागात आज आपण या निवडणुकीत जे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येण्यासाठी इच्छुक आहेत, ते जे निवडणूक लढवत आहेत ते राजकीय पक्ष यांच्याकडून नागरिकांच्या काय अपेक्षा आहेत हे जाणून घेण्यासाठी सिटिझन फोरम ऑफ पिंपरी चिंचवड या संघटनेचे, या संस्थेचे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत. आपण आज त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. विषय आहे नागरिकांचा जाहीरनामा. ही संस्था दर निवडणुकीच्या वेळेला नागरिकांच्या वतीने ज्या अपेक्षा आहेत ते मांडण्याचा प्रयत्न करते. आता त्या प्रत्यक्षात येतात किती वगैरे हा पुढचा चर्चेचा विषय असला तरी नागरिकांचं काय म्हणणं आहे त्याची दखल राजकीय पक्षांनी घ्यावी आणि ते त्यांच्या जाहीरनाम्यात त्याचं प्रतिबिंब उमटावं ही त्यामागची अपेक्षा आहे. आता निवडणूक मुख्य टप्प्यामध्ये आलेली आहे. या पार्श्वभूमीवर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आज आपल्या स्टुडिओमध्ये सिटिझन फोरम ऑफ पिंपरी चिंचवडचे मुख्य समन्वयक आहेत तुषार शिंदे. आता समन्वयक आहेत राजीव भावसार सर, सूर्यकांत मुथियान सर आणि ज्येष्ठ पत्रकार आणि आमचे मित्र अविनाशजी चिलेकर. सुरुवात आपण तुषारजींपासून करूयात की काय नक्की संकल्पना आहे या सगळ्या फोरमच्या, या भूमिका काय आहे नक्की या निवडणुकीच्या संदर्भात, आपण काय अपेक्षा ठेवतोय? सर, सगळ्यात सुरुवातीला कसं आहे की श्रीकर परदेशी सर असताना त्यांनी ही संकल्पना दिली की राजकीय किंवा बाकीच्या कॉर्पोरेशन लेवलच्या वेगवेगळ्या अधिकारी लेवलला सुद्धा उपाययोजना वगैरे होत राहतील, परंतु जनतेचा थ्रूआउट द सेशन 5 वर्षामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग असला पाहिजे, ही त्यांची एक संकल्पना होती. की मग आपल्याला कॉमन मॅन जो आर्किटेक्ट आहे, CA आहे, बिल्डर आहे किंवा इतर कोणी अगदी सर्वसामान्य काम 9 to 5 जॉब करणारा जरी असेल तरी त्याला त्याचा एक संपर्क असावा, ह्यासाठी सिटिझन फोरमची त्या काळात त्याचा NGO किंवा नॉन NGO लेवलला सुद्धा इन्व्हॉल्वमेंट सुरू झाली. आता त्या काळात आम्हाला नंतर लक्षात आलं आहे की आपल्या ज्या समस्या असतात ह्या समस्या एक वेगळ्या असू शकतील आणि पक्षाच्या धोरणात्मक आणि सोयीस्कररित्याने सुद्धा समस्या वेगवेगळ्या ते त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये देऊ शकतात. बरोबर. कधीकधी याच्यातला अंतर आम्हाला लक्षात येतं. त्यामुळे मग आम्ही जनतेचा जाहीरनामा हे प्रत्येक लोकसभा, राज्यसभा, इव्हन महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये लोकांच्या वतीने ज्या काय अडचणी असतील ते त्याच्यात आपण नोट डाऊन करून आहोत. त्यामध्ये एक अजून लक्षात येतं आहे की दुर्दैवाने मला एकदा पत्रकाराने विचारलं की ह्या बऱ्याचशा विषय परत रिपीटेड आहे. तर मी तर म्हणतो रिपीटेड नाही आहे, ही इंटेन्सिफाईड आहे. कधी काळी समजा नदी कमी दूषित होती तर आता अतिशय जास्त दूषित आहे. पण प्रश्नांची तीव्रता वाढलेली आहे. मिटले नाही, नवीन प्रश्न तर आलेले आहेत, पण जुन्याच्या प्रश्नांची तीव्रता अजून वाढलेली आहे. म्हणून आमचा एक प्रयत्न असा नेहमीच असतो की पक्ष कुठलाही असो, आताच्या गलिच्छ राजकारणाच्या पातळी इतकी खाली गेलेली आहे की त्यावेळेला असं वाटतं नागरिक म्हणून आपला हक्क जो आहे की आपण जो टॅक्स पेअर म्हणून आहोत, तर त्याची नोंद कुठल्याही पक्षात कोणीही निवडून आला तरी ही नोंद अशी झाली पाहिजे. ह्याचा इतका सिम्पल फंडा आहे त्याच्यापुढे. मुथियान सर, आपल्या जाहीरनाम्यामध्ये एक स्थायी समितीच्या बैठकीतील पारदर्शकता हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. काय सांगाल त्याविषयी? सर, काय माहिती आहे, दुर्दैवाने जनता टॅक्स भरते, सर्व काही गोष्टी करते, परंतु जनतेपर्यंत काय चाललं आहे आमच्या पैशाचा, मला सांगा इनामदार साहेब, तुमच्या खिशातले पैसे आहेत ते खर्च करताना तुम्हाला तर माहिती पाहिजे की नाही तुम्ही काय खर्च करताय. हे बरोबर आहे की नाही? मी असेल, तुम्ही असाल, आपण सर्व टॅक्स भरतो आहे. त्या टॅक्सचा जो पैसा आहे तुम्ही कुठे खर्च करताय आम्हाला हे माहिती असलं पाहिजे. गंमत अशी असते, ते आपल्या घरासमोर खोदकाम चालू असतं, कशा करताय काही माहिती नसतं, त्यांना विचारलं तिथे कामगार असतात. हे जे चाललं आहे ह्याच्याकरिता जर पत्रकारांना तुम्ही स्थायी समितीमध्ये सुद्धा पारदर्शकता ठेवली आणि त्यांनाही तिथे उपस्थिती करायला दिली तर जनतेला ते माहिती पडेल आणि त्याच्यात तुमची उलटं ट्रान्सपरन्सी राहील, तुमचं हे वाढेल त्याच्यात. ते काही चुकीचं आहे असं काही नाही.
जनता असं काही म्हणत नाही की तुम्ही दिलेला पैसा खर्चच करायचा आहे, लोकांच्या कल्याणासाठी वापरायचा आहे, परंतु कसा वापरला जातो, कशाकरता वापरला जातो हे तर आम्हाला माहिती असावं की नाही. तुम्हाला काय वाटतं, बरोबर आहे की नाही सर? स्टँडिंग कमिटीच्या आधी एक अँटी चेंबर मिटिंग होती, चिलेकरांना ते जास्त माहिती आहे. त्यामुळे त्यात कितपत पारदर्शकता राहील, म्हणजे जरी तिथे पत्रकार असले तरी पत्रकारांसमोर त्या समितीचं होणारं कामकाज आणि अँटी चेंबर लावणारं कामकाज. सर जनता ह्या अँटी चेंबरबद्दल अनभिज्ञ आहे, त्यांना त्याच्याबद्दल आम्ही हे नाही आहे. फक्त आमचं म्हणणं असं आहे का जे काही असेल ते समोर माहिती असावं, ही माझी सिटिझन फोरमपर्यंत ही अपेक्षा आहे सर. तुषारजी, मूळ स्थानिक नागरिकांचे इथले प्रश्न आणि समस्या याच्याबद्दल फोरम काय अपेक्षा व्यक्त करते? सर, मूळ समस्या जर म्हणलं तर आता पूर्वी आपलं औद्योगिक क्षेत्र होतं, इंडस्ट्रीयल बेल्ट होता. पण आता मीच जवळपास 35 वर्षांपासून इकडचा रहिवासी आहे आणि मी इतक्या जवळून बघितलेलं आहे की इंडस्ट्री I2Rचा जो पॅटर्न तयार झाला त्यानंतर बऱ्याचशा कंपनीला तो सोयीस्कररीत्याने FSI वगैरे त्याचा म्हणजे जो अर्थकारण म्हणायला लागेल किंवा सिटीची ओळख थोडक्यात इंडस्ट्रीयल टू रेसिडेन्शियल झाली. आता त्यामध्ये युनिफाईड DCR रूल लागू झाला, त्यानंतर मेट्रोचा FSI वाढला, म्हणजे जवळपास 5चा पण FSI मिळतो आहे काही ठिकाणी, 4चा तर सर्रास आहे. तर मला असं वाटतं की 3 मजली 4 मजली किंवा मे बी 8 मजली बिल्डिंग होती, आज त्याच जागे 40-40 मजली बिल्डिंग येत्या 3 ते 5 वर्षामध्ये आपल्याला दिसणार आहे. आता मूळ नागरिकांचा जो अडचण आहे की इन्फ्रास्ट्रक्चरवर जो ताण येतो आहे तो आत्ताच असह्य आहे. म्हणजे आजच्यापासून 3 ते 4 किंवा 5 वर्षापर्यंत काय परिस्थिती असणार. मी स्वतःच स्मार्ट सिटीचं पण सल्लागार समितीमध्ये आहे. तर एक आकडा आहे की आत्ता आपली साधारण 28-30 लाख जनसंख्या आहे, येत्या 2031पर्यंत 41 लाख होणार आहे आणि 2041मध्ये 61 लाखाची जनसंख्या अपेक्षित आहे. मग आता मूळ समस्यांवर बोलायचं तर राहिलं तर आता पाणी आपल्याला दिवसाआड आजच येते. मला माहीत नाही की कोणता पक्ष काय शाश्वती देणार आहे शुद्ध पाण्याची. हवा, परवाच्याच बातमी आलेली आहे की आपण AQI इंडेक्स 300 पार झालेलो आहोत. अजून तर आपण खरं तर मूळ समस्येवर म्हणजे पॉप्युलेशनचा जो वाढ होणार आहे यावर तर अजून सुरुवात पण नाही झालेली. रस्ते आपल्या डोळ्यासमोर आहे की BRTची लेन आहे, परत मेट्रोचा पिलर आहे, मग स्मार्ट सिटीचा तो स्ट्रीटस्केपिंगचा प्रोजेक्ट आहे, मग छोटीशी एक लेनमध्ये कुठेतरी हायवेचा रस्ता चाललेला आहे. त्यामध्ये मग ज्या व्यक्तीचं आयुष्य गाडीतच 2 तास दिवसाचे काढायचे बेअर मिनिमम, म्हणजे पूर्वी त्याला अर्धा तास लागायचा तर आता 2 तास लागतात. आणि इतकी प्रक्रिया स्लो आहे की त्यालाही तो जो बदल आहे तो लक्षात येत नाही. पण क्वालिटी ऑफ लाईफ निश्चितच डाऊन झालेली आहे. आणि मग ह्यामध्ये जो ड्रेनेज आहे किंवा दर दुसऱ्या वर्षी पाऊस येतो तर गुडघ्यापर्यंत लगेच पहिल्या पावसात स्मार्ट सिटी डबगाईला येते. मग ह्या विषयांवर आमच्या अजूनही समस्या, मी जसं मगाशी म्हणलो की तीव्रता वाढत चाललेली आहे. मूळ समस्यांचं निराकरण झालेलं नाही. रेड झोनचा प्रश्न आहे, रेड झोनचा आहे, अनधिकृत बांधकामांचा प्रश्न. हो, म्हणजे आत्ता जो रेड झोनचा प्रॉब्लेम चाललेला आहे तर त्याच्यावर सगळ्या प्रकारचे सगळे सरकार येऊन गेलेत आणि सगळ्यांनी सगळे आश्वासनं देऊन होऊन झाल्यानंतर सुद्धा अजून काही त्याचा थेट माहीत नाही. कायदा सुव्यवस्था, सुरक्षितता, आता सायबर क्राईमची एक मोठी भर पडली आहे. रोज प्रेस नोटला 2-3 बातम्या तरी असतातच. लाखो रुपयांचं ऑनलाईन फसवणूक चालू आहे. कायद्याचा सगळ्यात मोठा विक्टिम इथे आहे सायबर क्राईम यांच्याच मोबाईलमध्ये जो प्रॉब्लेम झाला. आणि भाऊसाहेब, तुम्ही काय सांगाल या विषयावर? सायबरवरती म्हटलं तर सर्वसामान्य नागरिक याच्यामध्ये भरडला जातो आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने नागरिकांना गंडा घालायचं काम चालू आहे सध्या. तर याच्यावरती जास्तीत जास्त प्रमाणात अवेअरनेस होण्याची किंवा सायबर सेल किंवा पोलिसांकडून पण त्याच्यावरती प्रभावीपणे उपाययोजना झाली पाहिजे आणि त्याच्यावरती नक्की सोल्युशन काढलं गेलं पाहिजे असं मला तरी वाटतं. मुथियान सर, आपल्या शहरातला सगळ्यात मोठा प्रश्न, प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे वाहतूक समस्या. एकदम बरोबर आहे सर. तर त्याच्यावर आपण काय उपाय अपेक्षित धरतोय? आत्ताची परिस्थिती अशी सर, मला सर्दी झालेली आहे. कारण काय, हवेचं प्रदूषण सगळं, म्हणजे माझ्या आवाजावर नाही लक्षात येत असेल
जसं आता तुषारनी सांगितलं की 300 पार केला म्हणजे अत्यंत खराब हवामान. मला सांगा हे कशामुळं? वाहतुकीचे प्रश्नामुळेच हे सर्व उद्भवतं आहे. त्याचं हे फल आहे. आता ते कसं असं म्हणाल तुम्ही, तर मी सांगेल आता साधं आत्ता ते हरित सेतू प्रकल्प केला. मला सांगा, ज्येष्ठांसाठी त्यांना विचारलं मी की बाबा हे तुम्ही एवढे मोठाले रोड कशाला केले, 3 फूट 4 फूट? ते म्हणे ज्येष्ठांना चालायला. अरे म्हणलं ज्येष्ठांना चालायला 1 फूट पाहिजे, 1-1.5 फूट 2 फूट 5-5 झोपायला नाही पाहिजे, आम्हाला चालायला पाहिजे ना. तर त्यांनी झोपण्यासाठी रोड केलेले आहेत. आणि त्यामुळं काय होतं, पुढे वाढवला आहे, पुढचा भाग अजून ट्रॅक केला आहे आणि जाण्यासाठी 1/3 जवळजवळ 2/3 राहिला, मुख्य रस्ता बारीक झाला आणि त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन राहिली. तुम्ही वेळेवर पोहोचू शकत नाही, ऑफिसला जाऊ शकत नाही. ज्या रोडवर कधी गाडी थांबतही नव्हती त्या रोड. नाही, या समस्या सगळ्यांना माहितीच आहे. तुम्ही उपाय काय सुचवता? हा उपाय असा आहे की ह्या गोष्टी जर अगोदर हरित सेतूचा प्रकल्प जो आहे तो जर त्यांनी अगोदर जनतेसमोर मांडला असता की बाबा तुम्ही असं, किमान आत्ता त्यांनी जो झालं आहे त्याच्याबद्दल काही करू शकत नाही, परंतु त्या सेतूला तुम्ही परत हे करा, त्याच्याबद्दल स्टडी करा आणि खर्च न वाढवता त्याच्यात काही आता कारण तो ऑलरेडी खर्च झाला आहे त्याच्याकरता जर टेंडर निघत असतील की ते परत तोडा आणि करोडो रुपये त्याच्यात घाला, ते न करता जास्तीत जास्त कसं सुखकर होईल आणि वाहतूक कोंडी होणार नाही ते केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, वाहतुकीचं सार्वजनिक वाहतूक वापर फार कमी होतो आहे. कारण त्याला कसं आहे की जर तुम्ही बस स्टॉपला गेला तर तुम्हाला कुठली बस, ती लोकं असे तुम्हाला 50 लोक असे फिरताना दिसतात. ओ ह्याला कुठे बस जाते हो, ह्याला कुठे बस जाते हो. म्हणजे लोकांना ज्ञान नाही आहे. तिथे कुठेही पण त्याचं व्यवस्थित लिहिलेलं नाही आहे की जेणेकरून ताबडतोब दिसेल, स्पष्टपणे दिसेल असं नाही आहे. आता साधारण तुम्ही पहा, आपल्या भक्तिशक्तीला आहे, रुरल भागातून ज्या वेळेला मंडळी येतात ते बिचारे इकडे तिकडे फिरत असतात, त्यांचा अर्धा घंटा त्यात जातो आहे. हे प्रश्न सोडवले गेले पाहिजेत. वाहतुकीला त्यामुळे जो काही कार्बनचा हे वाढतो आहे त्याला कारण हे परत रस्ते जे आहेत, फुटपाथच्या पुढेही लोकांनी काबीज केलेलं आहे. तुम्ही गाड्या चालवणार कशा? गाड्या चालवायला रस्ताच ठेवला नाही आहे. दुकानदार पुढे माल ठेवत आहेत, माल विक्रीसाठी पुढे जी काय जो कोणी ग्राहक आहे त्याची गाडी लावलेली असते, 4 व्हीलर लावलेली असते. आणि अशा परिस्थितीत मला सांगा, मेट्रोमुळे काही दिलासादायक? निश्चित आहे, मेट्रोमुळं फायदा होणार आहे, त्याचा परिणाम पण आपल्याला दिसायला लागलेला आहे, नाही असं नाही आहे. परंतु आता ते निगडीपर्यंत जास्तीत जास्त लवकर व्हावं आणि त्याच्यामुळे जे काही रोड खराब झाले आहेत, आत्ताचं लोकांचं हे बदललं आहे, त्या बाबतीत कुठेतरी त्यांनी सुधारणा केली पाहिजे. ते मेट्रो करताना त्यांनी ह्या 2 वर्षाचा काही विचारच करत नाही की ह्या पिरियडमध्ये काय होईल, तर तेही त्यांनी केलं पाहिजे. त्याच्याबरोबर PMPML ही एक सगळ्यात महत्त्वाची सुविधा आहे आपल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतली. तर त्यात काय सुधारणा अपेक्षित आहे? PMPLचा सुधारण्याच्या दृष्टिकोनातून जर विचार केला आपण, तर मी अगोदरच सांगितलं की वेळापत्रक सर्वांना व्यवस्थित दिसलं गेलं पाहिजे की जेणेकरून ताबडतोब आपल्याला समजेल. त्याचा स्टडी करून ज्या भागात फ्रिक्वेन्सी गरज आहे तिथे गाड्यांचा वापर वाढवला पाहिजे. ज्या भागात नाही आहे इंटिरियर त्या भागात सुरू केल्या पाहिजेत. तर त्या जर केल्या आणि ह्या दोन्हींचं कोऑर्डिनेशन, PCMC आणि पुणा म्युन्सिपल ह्यांचं कोऑर्डिनेशन आहेच, त्यांच्याप्रमाणेच ते PMPL आहे, तरीसुद्धा कुठेतरी पिंपरी चिंचवडला इनजस्टिस होतो आहे असं मला वाटतं. आता हे माहीत नाही आहे, परंतु जर तुम्ही त्या पुण्यात गेला तर तुम्हाला पटकन बसेस लागेल तिथे मिळतात, पण पिंपरी चिंचवडसाठी कुठेतरी इनजस्टिस होतो आहे, तर त्यालाही कुठेतरी न्याय दिला गेला. त्याच्यावर भूमिका घेतली पाहिजे राजकीय पक्षांनी. आणि मला हे म्हणायचं आहे, आम्ही जे सांगतो आहे हे त्यांनी त्यांच्या धोरणात घ्यावं आणि जे कोणी निवडून येणार आहेत त्यांनी त्याचा पाठपुरावा करावा, जे येणार नाहीत त्यांनी ह्या पॉईंटसाठी भांडावं आणि त्या दृष्टिकोनाने जनतेचा सगळ्यांचाच पिंपरी चिंचवडचा उत्कर्ष व्हायला उपयोग होईल.
तुषारजी आपण काय बोलू? आता पिंपरीपर्यंत म्हणजे पिंपरीपर्यंतचा आत्ताचा प्रोजेक्ट मेट्रोचा 12,500 कोटीचा प्रोजेक्ट आहे. फर्दर एक्सटेन्शनला जवळपास 1,001 कोटी अजून त्यांनी सँक्शन केली आहे. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये रायडरशिप जर विचार केला तर मागच्या महिन्यात टोटल मेट्रोची 64 लाख महिन्याला रायडरशिप आहे, म्हणजे खूप चांगला प्रतिसाद पण आहे. आणि जर स्पेसिफिकली पिंपरीचं जर आपण मोरवाडीचा जो शेवटचा स्टॉप म्हणलं तर दिवसाला जवळपास 10,000 कम्युटर्स रोजचा अपडाऊन करतात. हा खूप चांगला आकडा आहे. पण ह्यात आता ही दुसरी बाजू मी सांगतो. होतंय काय की जसं आत्ता PMPLचं आणि ह्याचं सांगड नाही आहे की जो आत्ता समजा क्रॉस ग्रिड ज्याला म्हणतो की आता इथून भक्तिशक्तीवरून आपण जर डायरेक्ट स्वारगेटचे आहे तर त्याच्या क्रॉसमध्येच काळेवाडी किंवा आडवी तिवडी म्हणजे चिंचवड गाव आहे, तिथं जी लास्ट माईल कनेक्टिव्हिटी लागते ती यांच्यात समन्वयक पाहिजे. लोकप्रतिनिधींनी हा विषय मांडला पाहिजे की माझ्या रावेतच्या माणसाला इथे येण्यासाठी कसा काय सोयीस्कर रीतीने त्या स्टॉपपर्यंत त्या हायवेपर्यंत आला पाहिजे. लास्ट माईल कनेक्टिव्हिटीच्या पुढे जो फीडर सिस्टम आहे, जी फ्रिक्वेन्सी आहे की ह्या बसेस असतील किंवा ज्या रिक्षाज असतील किंवा इवन दीक्षित साहेब ज्यावेळेला होते त्यांनी डबल ट्रीमध्ये आम्हाला सगळ्यांना बोलवलं होतं आणि एक सोलर ड्रिव्हन त्यांनी फिडर्सच्या गाड्या दाखवल्या. त्याचं उद्घाटन केलं, आम्ही तिकडे जेवण वगैरे केलं, छान वाटलं. पण ना ते साहेब कधी दिसले, ना सोलरचे कधी दिसले, ना काय झालं. त्यावेळेला असं सांगितलं होतं हे शटल सर्व्हिसेस आहेत, इथून पिकअप ड्रॉप वगैरे, टू एनकरेज अस नॉट टू यूज आवर ओन व्हेकल्स. तर तो फीडर सिस्टम आता ती गायब आहे. आणि तिसरं म्हणजे पार्किंग स्पेस नाही. जर आज मला इथून स्वारगेटपर्यंत जायला 27 रुपये लागतात, पण मी परत आलो तर ती गाडी घेऊन गेल्यावर 750 रुपये न मिळण्यासाठी मी 200 रुपये भरतो. म्हणजे 4 आण्याची कोंबडी 12 आण्याचा मसाला होतोय. आणि हे बरेचसे इनोसंट जे आपले वोटर्स आहेत त्यांना माहिती नसतं. प्रशासकांनी आपलं त्या मेट्रो प्रशासनाने पण हात वर केलेत ना, पार्किंगची सुविधा आम्ही नाही देऊ शकत ह्याच्यात. आणि लोकांनी खाजगी वाहने वापरू नयेत असा वर सल्ला दिलेला आहे. हा कॉन्ट्राडिक्टरी विषय काय आहे की मी आता त्या मोठ्या अधिकाऱ्यांचं नाव घेणार नाही, पण त्यांनी स्पष्ट सांगितलेलं की आमचं काम मेट्रो बांधणं आहे, महानगरपालिकेचं काम आहे पार्किंग स्पेस अलॉट करणं. आता याच्यात साधं गणित आहे की जर महानगरपालिका आणि मेट्रो हे सगळेच आपल्याला सामान्य माणसांच्या कम्युटेशनसाठीच हे सगळं करतायत तर यांनी एकत्र एका टेबलवर बसलं पाहिजे. नुसतंच महानगरपालिका नाही, मेट्रो नाही तर ट्रॅफिक असेल, बाकीच्या पोलीस डिपार्टमेंट असतील, प्लॅनिंग डिपार्टमेंट असेल, यांनी सगळ्यांनी एका टेबलवर बसून याचा शेवटच्या मिनिटापर्यंतचा कसा त्याचा सोल्युशन आहे हे एक कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन त्यांनी बनवला पाहिजे. आणि त्या कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅनला आत्तासुद्धा ज्या उच्च अधिकाऱ्यांचं मी त्यांना 4 आता पुढचे नवीन स्टेशन येतात त्याही वेळेला सल्ला दिला की सर तू ज्यावेळेला आता तो स्टेशन टाकताय तर महानगरपालिकेकडून आधीच रिझर्वेशन करून या की इट इज ॲट अ वॉकिंग डिस्टन्स, मी गाडी लावली तर तिथून. त्यावर अजून कुठली क्लॅरिटी नाही. शेवटी गैरसोय म्हणजे मला मिळतोय 27 रुपयात, पण हा जो त्या 27 रुपये मिळण्यासाठी 200-250 रुपये रोजचा कम्युट नाही वर्कबल. एक मुद्दा अजून वाहतूकसाठी सांगायचं इच्छितो की प्रत्येक चौकाचं नियोजन झालं पाहिजे. प्रत्येक चौकामध्ये रिक्षा स्टँड कुठे पाहिजे, बस स्टँड कुठे पाहिजे, फेरीवाल्यांचा तिथे कुठलाही हस्तक्षेप नको. प्रत्येक चौकाचं आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं प्रत्येक चौकाचं वेगळं आहे. अतिक्रमण जे ते सगळे आणि चौक सगळे रिकामे झाले पाहिजेत. त्याचं नियोजन कुठेतरी चांगलं झालं पाहिजे. स्मार्ट सिग्नलिंग झालं पाहिजे. या गोष्टी वाहतुकीमध्ये. आणखीन एक शहराच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न असतो पर्यावरण आणि ऊर्जा. तर त्या संदर्भात आता घनकचरा व्यवस्थापनासारखा प्रश्न असेल, कचऱ्यापासून वीज निर्मिती वगैरे आपण प्रकल्प ऐकतो, पण त्याचं काय होतं पुढं? त्यांचं अगदी सेंट्रल लेवलला उद्घाटन तर होतं आहे, आम्ही तेवढं ऐकलेलं आहे. आम्ही पूर्वी म्हणजे राजीव जाधव सर होते त्यावेळेचा, ते ज्यावेळेला आयुक्त होते त्यावेळेपासूनचा हा ड्राय वेस्ट आणि वेट वेस्ट मॅनेजमेंटचा ॲट सोर्सपासून संकल्पना चाललेली आहे असा चर्चा चाललेली होती. त्याचा मूळ उद्देश असा होता की प्रत्येक घरात किचनमधूनच ओला कचरा आणि सुका कचरा हा सेपरेट दिला पाहिजे आणि हे बंधनकारक आहे. आजच्या तारखेला जर विचारलं तर सोसायट्यांमध्ये त्यांना त्यांचंच ओल्या कचऱ्याचं कंपोस्टिंग करणं हे बंधनकारक आहे. प्रत्यक्षात होतं आहे का याच्यावर अजून तरी क्वेश्चन मार्क आहे. आणि मी जसं मगाशी म्हणलो की आज जी जनसंख्या आहे ही फार वी आर ऑन द टिप ऑफ दी आयसबर्ग. ज्यावेळेला ते खरंच एवढा मोठा लोंढा येईल त्यावेळेला ती शिस्त नसेल
तर डोंगरच्या डोंगर जसं दिल्लीमध्ये तसं मोशीमध्ये आणि रावेतमध्ये रोजचे नुसते आपण भांडण करत बसू. पण ॲट सोर्स मला असं वाटतं होणं जे अपेक्षित आहे ते झालेलं नाही. हां, ऑफकोर्स ते जे काही उद्घाटन आणि त्याच्यावरची जी प्रक्रिया होती जर्मन टेक्नॉलॉजी नंतर अमकं तमकं, पण ते नंतरचा भाग आहे. त्याच्यावर आम्हाला मी तरी वाच्यता करू शकणार नाही की ते कितपत योग्य आहे किंवा काय. परंतु तो जो कंपोस्टिंगच्या आधीचा जो विषय आहे त्यासाठी त्या नगरसेवकांनी त्याची वैयक्तिक जबाबदारी घ्यावी. त्याच्यावर 128 नगरसेवकांनी ती प्रभागामध्ये त्याची एखादी एक बक्षीस योजना वगैरे जाहीर करावी आणि खरोखरच आयडियल सिटी म्हणून आपण जर हे करून दाखवलं तर भारतामध्ये आपलं नाव होईल. आणि ह्याची खूप ब्लॅक गोल्ड ज्याला म्हणतो त्याचं आपण अगदी त्याच्यात रेव्हेन्यू सोर्स म्हणून पण आपण हे करू शकतो. एनिवेज आता महानगरपालिकेखाली श्रीमंत होते, आता आपण उसनं घेऊन हे करतो तर यातून उत्पन्न होईल असं मला वाटतं. हां, नागपूरला आहे काही. सर, या पर्यावरणामध्ये एक मुद्दा राहिला महत्त्वाचा म्हणजे प्लॅस्टिक. आणि हा प्लॅस्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होतो आहे बंदी असूनसुद्धा. आणि त्यांच्याकडं फार सोपा उपाय आहे, मंडईमध्ये जायचं, 5-25 पिशव्या गोळा करायच्या आणि त्या दाखवायच्या. परंतु त्याहीपेक्षा कुठनं येत आहेत ह्याच्यावर बंदी काय येत नाही. हा मोठा सोर्सचा सोर्स जे आहे तिथं बंदी घेतली पाहिजे. कुठला इंडस्ट्री होता, अरे हे तुम्हाला आणि मला माहिती असतं पण यांना माहीत नाही का, हा एक फार मोठा गहन प्रश्न आहे. आणि इतकं सर्रास मिळतात सहज. आता तुम्ही बाहेर जा, प्रत्येक फळवाल्याकडे आहे, त्याच्याकडे आहे. आणि लोकांची टेंडन्सी बदलत नाही आहे. आपण बदलत नाही कारण का की हे कमजोर आहेत, कुठेही फाईन केला जात नाही. आज तुम्ही जर फाईन लावा, 5,000 रुपये फाईन लावा, परंतु तो कोणाला लावा, अगोदर जो करतोय त्याचं बंद करा प्रोडक्शन. आणि त्यानंतरही चोरून कोणी आणल्या तर त्यांना तुम्ही चांगल्या प्रकारे. वृक्षतोडीचाही विषय आहे की पिंपरी चिंचवड तसं वरून पाहिलं तर हिरवगार दिसतं, पण गेल्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होतानाही दिसते शहरामध्ये. जे काय खरं तर ह्या भूमीला वरदान आहे, वृक्ष भरपूर आहेत, परंतु भरपूर तोडलीही जातात. मला सांगा की उद्या जर तुम्ही तिथे गेला, एखाद्या ठिकाणी जा तुम्ही, प्राधिकरणात बऱ्याच ठिकाणी असे झाडं 10-15 रात्रीतून तोडलेले जातात, तोडून नेलेले जातात, बुंदा खाली दिसतो. आणि विचारायचं कोणाला, मग त्यांच्याकडे फार सोपा उपाय, खटला भरणे. खटला केला आहे, आम्ही चौकशी चालू आहे, त्याच्यानंतर त्यांना कोणी विचारत नाही आणि त्या खटल्याचा निकाल लागत नाही. निकाल एवढाच लागतो की ज्यांनी तोडलेत त्यांना देऊन द्या. ते पुनर्रोपणाचं त्याच्यात पुनर्रोपणाचा पण मुद्दा आहे त्यातला, तर त्याची अंमलबजावणी होतीये का? पुनर्रोपणाचं कसं आहे सर, खरं तर झाडं ही तोडलीच गेली नाही पाहिजे, हा आमचा महत्त्वाचा मुद्दा आहे. का तुम्ही जिथे नाही, साध्या साध्या गोष्टीसाठी झाडं तोडूच नाहीत. बरं, पुनर्रोपण म्हटलं जातं, परंतु त्याचा उपयोग होतो आहे का? पुनर्रोपण झाल्यानंतर ते काही झाडं जगतात, परंतु बरीचशी झाडं अशी आहेत की जगत नाही आहेत. आज रावेतला पहा तुम्ही, हे इथनं मेट्रोची झाडं हे केल्यानंतर रावेतला त्यांनी काय केलं, फार चांगलं. रावेतला त्यांनी त्याच्याकरिता खास एरिया दिला आणि तिथे झाडं लावली. पाण्याचा हे नाही, ठीक आहे, तिकडली काही झाडं लावली. विशेष म्हणजे पर्यावरणवादी लोकांनी वेगवेगळ्या जातीची वेगवेगळी झाडं लावली. परंतु त्यांनी काय करावं, जी झाडं तोडलीत त्याच्याकरता तुम्ही गार्डन तयार केलं, ते सुद्धा तुम्ही तोडायच्या पाठीमागं लागला. त्यांनी काय केलं, त्याचं ते इलेक्शन कमिशनसाठी जागा पाहिजे म्हणून त्या गार्डनच्या आतमध्ये लाईन मारली आणि तिथली झाडं काढायला सुरुवात केली. तिथे पाणी देणं बंद केलं, त्याला कुलूप लावलं आहे गार्ड. काय म्हणजे हे किती दुर्दैव आहे. मला सांगा, ज्याच्याकरता झाडं तोडली, ज्याच्याकरता झाडं लावली परत, ती सुद्धा काढून टाकायची यांची तयारी आहे. हे असं तुषारजी, मला असं वाटतं त्याच्यात एक सिम्पल कन्सेप्ट आहे की महानगरपालिका खूप वेल एज्युकेटेड आणि वेल इक्विप्ड आहे. कार्बन क्रेडिट नावाची गोष्ट असते. एक झाड काढतोय तर त्याला 10 झाडं, ती पण 6 फुटाची वगैरे, हा कायदाच आहे. आता 33 कोटी झाडं लावली का नाही त्याच्यावर चर्चा नंतर करू, पण एका झाडाला 10 झाडं लावायचे तर आजपासून लावा. तुम्ही एक आयडेंटिफाय करा काही प्लांटेशन बेस ज्याला म्हणतो,
की त्या भागामध्ये कॉमन मॅनला सुद्धा झाडं लावण्याची परमिशन द्या किंवा काय. ती मला समजा 2028 साली झाडं कापायची आहेत, तर 2025 सालीच का नाही लावायची? होऊ द्या ना, 5 फुटाची ती 10 फुटाची होऊ द्या किंवा काय. त्याचा एक जनसंख्या ज्याला म्हणतो झाडांची, त्याचा एक तुमच्याकडे रेकॉर्ड असू द्या आणि त्याच्यानंतर त्याच्या अगेन्स्टमध्ये झाडं पुनर्रोपण करणं. पण ते सायंटिफिकली मला असं वाटतं त्याचा फार जास्त सक्सेस रेट नाही आहे, परंतु कमीत कमी जस्टिफाय करायला त्याला काहीतरी हे होईल. बरं, जी झाडं लावतोय, पूर्वी हे फार मोठी चूक केली होती की एक्झॉटिक झाडं लावून विषय हे केला होता. आम्ही स्वतः महानगरपालिकेमध्ये एक पॉकेट फॉरेस्टचं कन्सेप्ट दिलेला होता. ह्या गोष्टीला पण मला वाटतं 1 वर्षाच्या वर झालेला आहे. अतिरिक्त आयुक्त त्यावेळेला जांभळे पाटील साहेब होते. शेखर सिंग सरांकडेच हा विषय घेतला. त्यांनी जांभळे पाटील सरांबरोबर आमची एक मीटिंग लावून दिली. पॉकेट फॉरेस्टमध्ये संकल्पना फार सोपी होती की इकडची इकोसिस्टम राहिली पाहिजे. त्यामुळं ज्या त्या प्रभागात छोटे छोटे पॉकेट्स कुठं कुठं दिसतील तर तिथं डेन्स फॉरेस्टची संकल्पना, सेट्री नावाची जी साऊथची हैदराबादची एक NGO आहे, ती त्याच्यात व्यवस्थित क्वालिफाईड आहे. त्यांची एक मीटिंग वगैरे पण करून दिली. मीटिंग झाली पण, आणि जिथे जिथे आम्ही स्पॉट्स दाखवले त्यामध्ये आम्ही ॲज अ NGO आणि महानगरपालिका एकत्रितपणे घनवन जे आहे त्या कन्सेप्टवर करायचं झालं. सगळं झालं, पण पुढे काय ॲक्टिव्हिटी झाली मला माहीत नाही. आता पर्यावरणावर एक शेवटचं म्हणजे ITMS जे आता प्रदूषण वाढतं आहे, तर इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम आहे. त्या सिस्टममध्ये काय असतं की आता ॲनालॉग सिस्टम आहे की मी सिग्नल जर लाल सिग्नल आहे तर जवळपास 3 मिनिट किंवा 3 सिग्नल मला थांबायला लागते आणि कुठली तरी एक लाईन रिकामी पण असू शकते. तर आता AIचा जमाना आहे. AIमध्ये सगळं इतकं इझिली पॉसिबल आहे. सगळे इंटिग्रेट करून तुम्हाला सगळ्याच लेवलचे सगळेच सिग्नल्स तुम्हाला एका क्लिक ऑफ अ बटनमध्ये लाईनअप करता येतील. ज्या काही ते कॅमेराज वगैरे आहेत त्याला AI एनेबल्ड केले. तर जिथे समजा इथे स्टार्टिंग पॉईंट आहे, तर लेट्स से 100 मीटरची त्याला जर हे दिली तर 100च्या मीटरच्या 1 मीटर पुढे गेला तरी ऑटोमॅटिक तो ग्रीन सिग्नल होणार. बरोबर. आणि हा ग्रीन सिग्नल झाला त्यामुळे इतर बाकीचे रेड सिग्नल त्या टायमिंगनुसार चेंज होतील. आणि ह्या हबच्या पुढे प्रत्येक चौकात तसे चेंजेस ऑटोमॅटिक होतील. त्यामुळे इतका स्मूथ फ्लो होईल की आपल्याला मुळात प्रदूषणाची गरज म्हणजे कमी होईल. परंतु अजूनसुद्धा त्याचंही आम्ही महानगरपालिकेला दिलं आहे, पण त्याच्यावर अजून तरी काही रिस्पॉन्स मिळाला नाही. गेल्या अनेक निवडणुकांमध्ये गाजत असलेला विषय आहे नदी सुधार प्रकल्प. मंजूर झालं, हे झालं, ते झालं, हे ऐकत आलो आहे, पण नद्यांची अवस्था काही अजून सुधारत नाही आहे. भावसार सर, तुम्ही नदीच्या क्षेत्रात खूप बारकाईने काम केलं आहे, करत आहात. जलदिंडी प्रतिष्ठानच्या माध्यमातूनही तुम्ही पाठपुरावा करताय. तर काय नक्की याच्यावर सोल्युशन तुम्हाला वाटतंय? नदी संदर्भामध्ये जर आपण विचार करायचा म्हटला तर आज पुण्याच्या ज्या नद्या म्हणतो, मुळा, मोठा, इंद्रायणी, पवना जरी नद्या धरल्या तरी प्रत्येकाची परिस्थिती मोर ऑर लेस सेमच आहे किंवा वर्स्टच आहे. आणि म्हणजे दिवसेंदिवस वर्स्ट होत चाललेली आहे. 1-1 किलोमीटर बघितलं तर मरणावस्थेत चाललेल्या आहेत नद्या. ह्याच्यामध्ये जो थोडासा बारकाईने विचार केला तर नदीच्या संदर्भामध्ये नदी एक परिसंस्था आहे आणि नदी खोऱ्याचा विचार करून जर त्याच्यावरती कारवाई केली तर प्रदूषण थांबास आपल्याला मदत होईल. नदी परिसंस्था जर म्हटलं तर आपण त्याच्यामध्ये नदी कॅचमेंट एरिया धरा तुम्ही, किंवा प्रत्यक्ष नदीमध्ये किंवा शहरातली नदी, गावातली नदी असा जर आपण हे केला तर आता सध्या काय चाललं आहे माहिती आहे का, शासकीय संस्थांदरम्यान त्याचं विभाजन करण्याचं काम चालू आहे. म्हणजे आम्ही बऱ्याच वेळा मिटिंगमध्ये गेलो तर प्रत्येक वेळा 3-4 मिटिंग आम्ही अटेंड केलं. त्यावेळेला प्रत्येकाचं म्हणणं की बाबा हा एरिया आमचा नाही, हे MIDCमधनं पाणी आहे, गावातनं जाते, गाव करेल, जिल्हा परिषद करेल. तर याच्यावरती जे स्टेक होल्डर्स जे आहेत, समजा जिल्हा परिषद घ्या किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिका घ्या, पुणे नगरपालिका घ्या, MIDC आपला PMRDA घ्या, जिल्हा परिषद घ्या, अगदी वर्स्ट कम वर्स्ट पोल्युशन कंट्रोल बोर्ड घ्या, MPCB. तर या सगळ्यांनी कुठेतरी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे. नदीची विभागणी न करता त्याच्यावरती काम करून त्याच्यावरती एकात्मिक विचार व्हायला पाहिजे. ह्याच्यावरती आमचं असं एक पहिल्यापासून मागणी आहे की नदीचा जेव्हा तुम्ही विचार करतो ते उगम ते संगम हा नदीचा विचार झाला गेला पाहिजे, तरच त्याच्यावरती काम योग्य होईल. आणि त्याच्यावरती एकच प्रशासकीय संस्था असली पाहिजे की जे त्याच्यावरती मोर अथॉरिटीनी त्याच्यावरती त्यांनी विचार केला पाहिजे, प्रदूषणाचा विचार केला पाहिजे.
सर्वात दुसरी गोष्ट इम्पॉर्टंट म्हणजे की आज आपण जे तुम्ही म्हटलं की 5,500 कोटीचा जो नदीचा आता प्रपोजल आलेला आहे तो फक्त शहरापुरता त्यांनी मर्यादित केला आणि कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे त्याचं. तर हे कॉन्क्रिटीकरण अवॉइड करून त्याची जैवविविधता राखून नदी नैसर्गिक पद्धतीनेच तिचा फ्लो होऊ दे, तिला कुठेतरी बांधण्याचा प्रयत्न करू नका, हा एक कुठेतरी त्याच्यामध्ये विचार येतो. सर्वात आणि दुसरी गोष्ट, आज नदी प्रदूषित का होते की त्याच्यामध्ये मिसळणारे वेगवेगळे नाले. या नाल्याचं पाणी आता आपण जर विचार केला आपण पावसाळ्यामध्येच नाला व्हायला पाहिजे, पण आज बघितलं तर 12 महिने नाला वाहतो. तर ह्याचं काय की बाबा जे वेगवेगळे नाले आहेत हे वेगवेगळे नाल्यांचं एकत्रीकरण कुठेतरी झालं पाहिजे, त्याच्यावरती प्रभावीपणे ETP आणि STP उभारले गेले पाहिजेत. जर आज विचार केला की पाठीमागचं जर गावांमध्ये विचार केला की शहरीकरण वाढत चाललेलं आहे, त्यामुळे प्रत्येक गावामधले जे नाले मिसळले जातात ते छोटे मोठे त्याच्यावरती प्रक्रिया करून ETP STP किंवा जैविक पद्धतीने जो विचार करून प्रत्येक नाल्याचा स्टडी केला गेला पाहिजे आणि त्याच्यावरती उपाययोजना केली पाहिजे. राहिला प्रश्न सोसायट्याचा, सोसायट्यांमधनं जे पाणी मिसळलं जातं आहे त्याच्यावरती पण STP बंधनकारक आहे, पण तो किती प्रभावीपणे आहे ह्याच्यावरती थोडासा क्वेश्चन मार्क आहे. राहिला प्रश्न शहरातील STP हे पण किती प्रभावीपणे काम करतात आहे हा एक मोठा क्वेश्चन मार्क आहे. कारण आज नदीमध्ये पाणी जे नाल्यातील दिसते ते ट्रीट न करता STPमधनं जातं आहे असं दिसतं आहे. हे कुठेतरी प्रभावीपणे ते तुम्हाला असं म्हणायचं आहे का की हे नदी सुधार प्रकल्प वगैरेवर जे काय कोट्यवधी हजारो कोटींचा खर्च आहे तो न करता STPंवर करावा? STPंवर करावं, नदीत पाणी शुद्ध केलं पाहिजे, नदी प्रवाही झाली पाहिजे, याच्यावरती जास्त कारवाई केली तर त्याचा इफेक्टिव्हनेस होईल. ना तर अन्यथा अजूनही काही 10 वर्षांनी हाच प्रश्न उपस्थित होईल. जरी कॉन्क्रिटिंग केलं तरी नदी प्रदूषितच आहे. विवेक सर, मी थोडंसं त्याच्यात अजून एक ॲड करतो. पर्यावरणवादी जे आहेत, पर्यावरणवादी म्हणण्यापेक्षा पर्यावरणप्रेमी, त्यांची अशी इच्छा आहे की नदी सुधार व्हावी, नदी काठ सुधार नको आहे आम्हाला. त्यांचा जो प्रकल्प आहे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट, मला सांगा नदीच्या काठाला तुम्ही बाकडे लावले, जायला फुटपाथ केला आणि आत्ता सध्या तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिलं आहे नदीचा गळा घोटला जातो आहे, निम्मा नदीत भराव टाकलेला आहे. ही किती भयानक आहे. अहो मला नदी सांगा, ती ऐकते का? तिला तिचा प्रवाह तिला जाऊ द्या, ती तिच्या व्यवस्थित पद्धतीने चालली. तुमचं हे नको आहे. ती ज्या वेळेला रौद्र रूप करेल त्यावेळेला तुम्हाला सगळ्यांना घेऊन जाईल. ती ठेवणार नाही. त्या बाकड्यावर कोणी बसलेलं नसेल, ते बाकडे आतमध्ये असतील आणि बाकड्यावर बसलेले पण आतमध्ये नदीमध्ये त्या पुरात वाहत गेलेले असतील. ही अशी भयानक अवस्था आहे. आपल्या पैशाचा हा असा विनियोग आहे. आम्ही जरूर म्हणतो आहे नदी सुधार प्रकल्प पाहिजे, परंतु ते जसं भाऊसाहेब साहेबांनी सांगितलं करेक्टली प्रत्येक गावात STP पाहिजे. आणि जर तुमच्याकडे STP आहे तर तुम्हाला आता कुदळवाडी आम्ही परवा दिवशीच जाऊन आलो, काळं पाणी आहे आणि ते अधिकाऱ्यांना सांगितलं की ट्रीट केलेलं पाणी आहे. आता काळं पाणी दिसतंय, त्या पाण्याचा वास येतोय आणि ते ट्रीट केलेलं, म्हणजे ही अशी भयानक परिस्थिती आहे. आणि सर तेच पाणी पुढे मुळीचे जत्रा असते तिथं ते पाणी प्राशन करतात. हीच पाणी देऊला जाते, देऊला बुडबुडे येत आहेत आणि आमचे करोडो रुपये कुठे चाललेत हेच समजत नाही. अगदी थोडक्यात काय आहे की आम्ही ज्या वेळेला सगळे पर्यावरणवादी, मुळात तर पर्यावरणवादी आणि वेगळे नागरिक वेगळं असं गृहीतच नाही दिलं पाहिजे. नागरिकाला ह्या डेप्थपर्यंत विषय माहीत नसतात. काही लोक एक्सपर्ट किंवा थोडेसे जास्त हे गेले तर लोकांचा, पण सगळ्यांनाच नदी स्वच्छ पाहिजे हा पहिला त्यांची मागणी आहे. काठ सुधारून रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट करून काय होणार नाही. पण आता त्याच्यातला एक आश्चर्याचा विषय सांगतो. जेवढे लोक आता जवळपास 500-550 अधिकृत उमेदवार असतील ना चारी पक्षांचे आणि हे ते जास्त, म्हणजे एवढा जो आटापिटा चालला आहे, म्हणजे मानधन विचार केला तर 15-20 हजार रुपये महिना आहे आणि ह्यांना जग सुधारायचं आहे, जे सुधारायचं आहे. पण हे नदीच्या वेळेला एक माणूस आलेला नव्हता. आम्ही सगळ्या पक्षांकडे, सगळ्या मोठ्या मोठ्या नेत्यांकडे जाऊन भेटलो, अधिकाऱ्यांना भेटलो, सगळा त्याचा लॉजिकल सायंटिफिक सगळा हे दिला, सगळ्या त्या काळी त्या नेत्यांकडे पण हे केलं, पण आम्हाला कोणी पाठिंबा दिला नाही. ही शोकांतिका काय आहे की आता जेवढा त्यांना ऊत आलेला आहे आणि त्यांना देश सुधारायचाच आहे, आपला PCMCला खूप मोठं नाव हे करायचं आहे, लिव्हेबिलिटी इंडेक्सला नंबर 1 करायचं आहे, तर त्यावेळेला ते कुठे होते. आणि आता इथून पुढे पण पुढचे 5 वर्ष काय करणार आहे ते? राजकीय इच्छाशक्ती कमी पडते, शून्य आहे. कमी असली तरी ठीक आहे, शून्य असल्यावर काय करायचं?
आणि त्यामध्ये आत्ताचा जो पुढचा विषय आहे की ज्या वेळेला सगळ्याच नद्यांची जी ही परिस्थिती आहे, नमामि गंगेला पार 40,000 कोटीचा खर्च झालेला आहे. आज आपल्याला कोणती शाश्वती देणार आहे? आम्ही स्वतः सगळ्या म्हणजे अगदी त्यावेळेचे प्रशासकीय आयुक्तांकडे किती वेळा आम्हाला भेटायला लागले, म्हणजे रिक्वेस्ट करायला लागली, आणि त्यावेळेला आम्हाला काय काय आश्वासनं मिळाली. तर त्यावर सुद्धा ह्याची शाश्वती द्यावी की बाबा पिंपरी चिंचवडच्या ह्या हद्दीत आहे तर वरचं जे प्रदूषण होणार आहे ह्यावर सुद्धा नियंत्रण ॲट सोर्स केलं जाणार आहे. नाही तर 5,500 कोटी एखादं शेंबडं पोरगं सांगू शकतो की हे पाण्यात जाणार आहे. म्हणजे दरवेळेला नवीन कॉन्ट्रॅक्टर बेसिसवर तुम्ही कामं करणार, मग परत तुम्ही म्हणणार नाही आता हे चुकलेलं आहे, नागरिकांची मागणी आहे, परत तुम्ही उपाययोजना बदलणार. असं चालणार नाही दरवेळेला. आणखीन एक शहराच्या दृष्टीने लोकांच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय असतो आरोग्य, वैद्यकीय सुविधा. त्याबद्दल फोरमचं काय भूमिका आहे, काय अपेक्षा आहेत? फोरमची स्पष्ट भूमिका आहे की आपल्या सर्व राज्यकर्त्यांनी या शहराच्या आरोग्यविषयक आणि वैद्यकीय सुविधांविषयी प्रायोरिटीने विचार करायला पाहिजे. तो आतापर्यंत आपल्या एकही पक्षाच्या अजेंड्यामध्ये, जाहीरनाम्यामध्ये दिसत नाही आहे. आपल्या शहरामध्ये महापालिकेने प्रशस्त YCM हॉस्पिटल आपल्याला माहिती आहे, खाजगी हॉस्पिटल फक्त सुरुवातीला लोकमान्य होतं, आता मोठ्या प्रमाणावरती जो 100-150 मोठी हॉस्पिटल्स आपल्या शहरात झालेत. महापालिकेच्या सुद्धा भरपूर सुविधा आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर भरपूर आहे, परंतु क्वालिटी ज्याला म्हणतात ना, एक दर्जेदार आरोग्य सुविधा आपल्याला मिळायला पाहिजे, ती अद्यापर्यंत मिळत नाही आहे. ती कमतरता आहे. त्याच्यावरती कुठंतरी यांनी प्रत्येक राजकीय पक्षांनी विचार करायला पाहिजे. आणि परवडणारी असणं हे परवडणारी असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे की आता औषधं परवडत नाही, उपचारही परवडत नाही आहेत. जरी मेडिक्लेम असला तरी मेडिक्लेमसुद्धा पुरत नाही आहे. खाजगी हॉस्पिटलला कुठेही गेलं तर ते बिलांची संख्या पाहिली तर सामान्य माणूस गर्भगळीत होतो. ही कामगार नगरी आहे, कष्टकऱ्यांची नगरी आहे, त्यांना खाजगी हॉस्पिटलचे उपचार परवडत नाहीत. YCMमध्ये ज्या पद्धतीने उपचार मिळतात ते अत्यंत चांगले आहेत, दर्जेदार आहेत, त्याच्याशिवाय वाद नाही. परंतु संपूर्ण शहरामध्ये जी आपली नवीन छोटी 100-200 बेडची हॉस्पिटल्स तयार केलेली आहेत, त्या हॉस्पिटलमधून अगदी निःशुल्क म्हटलं तरी हरकत नाही, ती सुविधा मिळायला पाहिजे. आता खेड, आंबेगाव, जुन्नर, मावळ, मुळशी हे 5-6 तालुके आजूबाजूचे आहेत ना, ते सगळे पिंपरी चिंचवडवरती डिपेंड आहेत. त्या लोकांना सुद्धा आपण नाकारू शकत नाही आहे. फक्त टॅक्सपेअरला सुविधा द्यायची असं नाही आहे. त्यासाठी राज्य सरकारची सुद्धा ह्याच्यामध्ये मदत घ्यायला पाहिजे. खरं तर तो फार महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे आरोग्य वैद्यकीच्या बाबतीमध्ये, आपल्या शहराच्या बाबतीमध्ये तसं आपण पाहिलं तर 30 लाख लोकसंख्येच्या मानाने महापालिका तिथे कुठेतरी कमी पडते. याच्यावरती त्यांनी गांभीर्याने विचार करायला पाहिजे. आणखीन एक तरुणांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा विषय आहे स्पोर्ट्स. जे आपण ओरड करतो की भारताला पदकं का मिळत नाहीत, हे नाहीत, पण ज्या ज्या मूलभूत सुविधा असतात तिथे आपण कमी पडतो. तर पिंपरी चिंचवड ही क्रीडानगरी व्हावी यासाठी काय होणं अपेक्षित वाटतं? अगदी फार चांगला प्रश्न आहे. पिंपरी चिंचवड हे मुळात हे कुस्तीगिरांचं शहर आहे. भोसरी किंवा तुम्ही आजूबाजूचे सगळे पिंपरी चिंचवड, भोसरी पूर्वी जुना आमदारही पैलवान आहे. आमदारही पैलवान आहे, महेश लांडगे पैलवान आहेत. आणि यापूर्वी आपले महेश लांडगे तर आहेच, परंतु ज्ञानेश्वर लांडगे या शहराचे प्रथम महापौर, ते सुद्धा कुस्तीगिरामधले आहेत. या शहरामध्ये जी गावं आहेत, त्या प्रत्येक गावामध्ये जेवढ्या छोट्या मोठ्या तालमी होत्या ना, तेवढ्या आजूबाजूला कुठेही नव्हत्या. त्यामुळे शहर हे कुस्तीगिरांचं शहर आहे. क्रीडानगरीच्या बाबतीमध्ये आपण विचार केला तर ज्यावेळेस बालेवाडीला क्रीडा स्टेडियम आपलं आशिया स्पर्धेच्या वेळेस निर्माण झालं, त्यावेळेस विचार केला होता की पुण्याखालोखाल पिंपरी चिंचवड ही क्रीडानगरी म्हणून एक चांगल्या प्रकारे डेव्हलप होऊ शकते. त्या दृष्टीने इन्फ्रास्ट्रक्चर बऱ्यापैकी आपल्याकडे महापालिकेच्या व्यायामशाळा बऱ्यापैकी महापालिकेने केल्या. ज्या पूर्वीच्या तालमी आहेत त्याच्यामध्येही सुधारणा केली. आपण जर पाहिलं तर या शहरामध्ये जेवढे भूमिपुत्र आहेत, त्या भूमिपुत्रांच्या प्रत्येक घरामध्ये एक मुलगा का होईना कोल्हापूरला पैलवानकीसाठी जात असतो. म्हणजे ते क्रीडानगरीच्या दृष्टिकोनातून त्यांनी तयार केलेलं आहे. आपल्याला व्यंकटेश आपले ह्यांची थेरगावला जी अकादमी आहे, क्रीडा अकादमी आहे, तिथे जी मुलं तयार झालेली आहेत त्यातली मुलं आता आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा वेंगसरकर अकादमीमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरती कॅप्टनशिपसुद्धा करत आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये स्कोप आहे, फक्त त्याच्यामध्ये आणखीन थोडा भर देण्याची गरज आहे. शहरामध्ये क्रीडाच्या बाबतीमध्ये तुम्ही जसं म्हणता, आपल्या शहरामध्ये जेवढी मैदानं आहेत, महापालिकेची जी आरक्षणातली मैदानं आहेत ती बऱ्यापैकी डेव्हलप केलेली आहेत, परंतु तिथे ज्या सुविधा मिळायला पाहिजेत त्यामुळे जलतरण तलाव आपल्या शहरामध्ये सर्वाधिक आहेत. जवळजवळ 10-12 जलतरण तलाव झालेले आहेत. स्टेडियम अण्णासाहेब मगर स्टेडियम इतकं फार सुंदर होतं, ते डेमॉलिश केलं कारण नव्याने उभं करायचं म्हणून, पण त्याच्यावरती अद्यापर्यंत कोणी राज्यकर्ते काहीच बोलत नाही आहेत. गेले 5 वर्ष ते मैदान, ते क्रीडा स्टेडियम जे होतं एकमेव चांगलं, ते आंतरराष्ट्रीय पातळी करायचं म्हणून ते पाडलं, परंतु त्याच्यावरती तो प्रोजेक्ट आहे तसा जैसे ते झाला. गौंजे स्टेडियम आपल्यापासून जवळ आहे,
गौंजे स्टेडियमला आंतरराष्ट्रीय मॅचेस होतात, परंतु आपल्याला तिथे तसं काही अद्यापपर्यंत स्थान नाही आहे. असं संपूर्ण शहराचा जो विचार केला, परीघ जर विचारात घेतला आपण 250 किलोमीटरचा, हद्दवाढ करावी लागेल. हद्दवाढ करावी लागेल. आपली आजूबाजूची खेडीसुद्धा आता शहरामध्ये येणार आहेत. तर त्या दृष्टिकोनातून आरक्षणातली जेवढी काही मोकळ्या जागा आहेत, मैदानं आहेत किंवा इतर ज्या मोकळ्या जागा आहेत, त्याचासुद्धा विचार केला पाहिजे. नवीन जो DP येतोय, ह्या DPमध्ये जे काही प्रोजेक्ट असे आहेत, किमान क्रीडाच्या बाबतीमध्ये मोकळ्या मैदानाचे, ते विकसित केले पाहिजेत. हा फार चांगला मुद्दा आहे. मगाशी तुम्ही एक वाहतुकीचा जो विषय घेतला, त्याच्यामध्ये फक्त सोल्युशन तुम्ही विचारलं 3 आमदार. सोल्युशन याच्यामध्ये शहरामध्ये जे ट्रॅफिक जाम होती त्याची कारणं रस्त्यांचे गळे घोटले गेलेले आहेत. फुटपाथ प्रचंड मोठे केलेले आहेत. अर्बन स्ट्रीट फुटपाथच्या नावाखाली 1000 कोटीचे फुटपाथ बांधलेत. ते जे 8-10 ठिकाणच्या मार्गावरती फुटपाथ बांधले, जनतेचा त्याला कुठलाही प्रतिसाद नव्हता. इतकंच काय, वाहतूक पोलिसांनी सांगितलं होतं हे अडचणीचं ठरू शकतं, तरीसुद्धा ते प्रशासनाने ते राबवले. जनतेचा रेटा जोपर्यंत येत नाही ना, तोपर्यंत हे लोक त्याच्यावरती विचार करत नाही. उपाय काय? या शहरामध्ये 3 नद्या आहेत. 3ही नद्यांमध्ये जे मोठे मोठे पूल आहेत, त्याशिवाय पुण्यामध्ये जे कॉजवे आहेत, नद्यांवरचे कॉजवे, ते छोटे छोटे 8-10 कॉजवे प्रत्येक नदीवरती जर बांधले, तर आजूबाजूला ज्या दुचाकी आहेत, प्रामुख्याने दुचाकी ज्या येणार जाणार आहेत, त्या चौकात येणार नाहीत, ते डायरेक्ट शॉर्टकटने जाऊ शकतील. मला समजा थेरगावच्या डांगे चौकातून पुनवल्याला जायचं असेल तर मला जो वळसा मारून जायला लागतं, मध्ये 2 कॉजवे असतील तर तो माणूस शॉर्टकटने जाऊ शकतो. वाहतूक जी चौकातली कोंडी आहे ना, ती कमी होऊ शकते. पार्किंग स्लॉट या शहरामध्ये जेवढे डेव्हलप व्हायला पाहिजे ते डेव्हलप झाले नाही. या शहरातले BRT पार्किंग हा संपूर्ण सगळ्यात मोठा विषय. 8+4 असे 12 BRT मार्ग आहेत, पण ते BRTच्या बाजूला दुतर्फा ज्या ज्या इमारतींना परवानग्या दिल्यात, त्या BRT पार्किंगच्या नावाखाली परवानग्या दिल्यात, परंतु त्यातलं जे पार्किंग आहे ते पार्किंग संपूर्ण गायब आहे. ते पार्किंग सगळ्या राज्यकर्त्यांनी मिळून ते उपलब्ध करून दिलं तर वाहनांचा जो पार्किंगचा विषय बऱ्यापैकी मार्गी लागेल. नद्यांमध्ये 12 महिने पाणी नसतं, परंतु नद्यांची पात्र जी आहेत ती काही अंशी जर पार्किंगच्या स्वरूपामध्ये वापरात आली तर जे रस्त्यावरती वाहतूक कोंडी होती ती कमी होईल. तो एक चांगला, हे सोल्युशन आहेत त्यातले. छान. दिवसेदिवस आयुर्मान जे आहे ते वाढत चाललेलं आहे, त्यामुळे समाजातील ज्येष्ठ नागरिकांची संख्याही वाढती आहे. जशी संख्या वाढते तसे त्यांचे प्रश्नही वाढत आहेत. तर आपण ज्येष्ठ नागरिक महासंघाचे पदाधिकारी आहात, त्या क्षेत्रात आपली काम आहे, तर मुथियान सर काय ज्येष्ठ नागरिकांसाठी या राजकीय पक्षांनी भूमिका घेतली पाहिजे, महापालिकेने पर्यायाने घेतली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? विवेक साहेब, तुम्ही इथेच पहा, आपण 4 जण ज्येष्ठ आहोत. तरुणांना किती हे आहे, एकच तरुण आपल्याकडे आहे. म्हणजे मॅक्झिमम कोणत्याही कार्यात ज्येष्ठांचा सहभाग जास्त आहे. पण ज्येष्ठांची काळजी घेतली जाते का, हा एक थोडासा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. ह्या शहराचे जवळजवळ 17 ते 18% ज्येष्ठ लोक आहेत, सिनियर सिटीजन आहेत. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचप्रमाणे आयुर्मानसुद्धा वाढत आहे. कारण माझं आत्ता 80 आहे, अजून मला 20 वर्ष बाकी आहेत. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की ज्येष्ठांचं जर वय वाढत असेल, ज्या आयुर्मान वाढत असेल, तर त्यांच्या सुविधा देणं गरजेचं आहे. अहो विवेक सर, हे सांगा ना. योगदान दिलेलं हो, नाही, समाजाला योगदान कमी नाही सर. आम्ही ज्या वेळेला आलो तिकडनं खेड्यातून इथे येऊन ज्येष्ठ इथं आलेत. ह्या नगरीचं जे आत्ताचं रूपांतर दिसतं आहे, करोडो रुपयाचं जे बजेट आहे, ओन्ली बिकॉज ऑफ अस, आमच्यामुळं आहे. कारण आम्ही त्यावेळेला एखाद्या कंपनीचं ऑफिसरसुद्धा सर सायकलवर जात असतं, कढीचा डबा आणि ती पिशवी, हे आमचं हे होतं. मी स्वतः ते कढीचा डबा आणि पिशवी घेऊन बजाज टेम्पोला चिंचोड गावातून ह्याला जात होतो, फोर्स मोटर्सला. म्हणजे आता जे फोर्समध्ये ते बजाज टेम्पो होती. म्हणजे ह्याला योगदान ज्येष्ठांचं असेल तर ज्येष्ठांच्याकडे पाहिलं गेलं पाहिजे, त्यांची काळजी घेतली पाहिजे. आणि मी नेहमीच सांगतो ना, शहराचं तुम्हाला हॅपी इंडेक्स काढायचा असेल, आनंदी शहर, तर ज्येष्ठ जर आनंदी असेल तरच ते शहर आनंदी. नाहीतर तुम्ही किती मोठाले रस्ते केले, तुमच्या किती गाड्या गेल्या तर काय उपयोग आहे. त्या ज्येष्ठांना जर त्रास होत असेल, त्यांची आरोग्याची काळजी घेतली नसेल, मला सांगा
आपल्याकडे झोपडपट्टी आहेत. तिथे कधी महानगरपालिकेने त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या जागेवर जाऊन कधी त्यांची तपासणी केली आहे? तिथे त्यांना जाऊन पॅथॉलॉजी लॅब्स फ्री करा, त्यांना द्या तिथे फ्री. तुमचा जो बाकीचा खर्च आहे ना तो कमी करा, परंतु ज्येष्ठांच्यावर हा खर्च करा. ज्येष्ठामध्ये संघटित आणि असंघटित असा 2 भाग आहे. असंघटित क्षेत्र तर एकदमच त्याला कोणी वालीच नाही आहे. आम्ही थोडे संघटित आहोत तर आमच्याकडे थोडंफार पाहिलं जातं. काहीतरी भेटवस्तू दिली जाते, करमणूक केंद्र बांधून दिलं जातं. पण असंघटित क्षेत्राचं काय? आज तुम्ही कितीतरी झोपडपट्ट्या आहेत तिथे ते त्यांचं एज्युकेशन नाही, आर्थिक विवंचनेमुळे ते पिऊन तिथे पडलेले असतात. त्यांच्या बाबतीत समुपदेशन करणं, त्यांची काळजी घेणं, त्यांना काय लागतं आहे त्यांची चेकअप करणं, ही फ्री तुम्ही महानगरपालिका करू शकते. एक देशात एक असं उदाहरण ठरेल की ही महानगरपालिका ज्यांचं कमी उत्पन्न आहे, जे स्लम एरियात राहतात, त्यांच्याकरिता दर आठवड्याला एक गाडी येते, त्यांचं चेकअप केलं जातं, त्यांना फ्री औषधं दिली जातात. त्यांना जर कोणाला कॅन्सर असेल, कोणाला TB, तर त्यांना फ्रीमध्ये ट्रीटमेंट पुढे दिली जाईल. असं जर असेल तर निश्चितच आपल्या शहराचंही नाव त्याच्यामध्ये वाढेल असं नाही वाटत आपल्याला? आता आपण साजरा करत आहोत लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव, निवडणूक. आपण लोकशाही प्रजासत्ताक राज्यपद्धती अवलंबलेली आहे. म्हणजे याच्यामध्ये लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य आहे हे. तर याच्यात लोकांचा सहभाग असण्याच्या दृष्टीने काय करणं आवश्यक आहे? अण्णांना प्रश्न. हा फार चांगला प्रश्न आहे, कारण मुळात आपला हा सगळा लोकशाहीचा उत्सव जो आहे तो लोकांचा आहे. लोकांनी लोकांसाठी चालवलेली लोकशाही. परंतु ज्यावेळेस आपण लोकप्रतिनिधी निवडून देतो, ते लोकप्रतिनिधी लोकांना काय हवं आहे यापेक्षा त्यांना काय हवं आहे या पद्धतीने कारभार करतात. तो अत्यंत चुकीचा आहे. म्हणून आपला नगरसेवक, आमदार, खासदार यांच्याबद्दल आक्षेप असण्याचं कारण काय असतं नेहमी, की जसं मी साधं उदाहरण देतो, दिल्लीमध्ये ज्यावेळेस अरविंद केजरीवालांचं सरकार होतं, केजरीवालांनी त्याच्यामध्ये लोकांना काय पाहिजे आहे ते दिलं, त्याच्यामुळे लोक त्यांच्यावरती खुश होते. त्यांना शाळा, वीज, पाणी ह्या ज्या त्यांच्या प्राथमिक सुविधा आहेत, प्राथमिक गरजा आहेत, त्याच्या बाबतीमध्ये प्रायोरिटीने विचार केला आणि त्या त्यांना निःशुल्क कशा देता येतील, कमीत कमी खर्चात कशा देता येईल त्याचा विचार केला. याशिवाय एखादा नगरसेवक असतो, निवडून आल्यावरती 5 वर्षामध्ये तो जनतेला काय पाहिजे ते विचारत नाही. यासाठी एक तरतूद होती, वार्ड सभा म्हणून जी तरतूद कायद्यामध्ये तरतूद आहे ऑलरेडी, की आपल्या प्रत्येक राज्यकर्त्यांनी, प्रत्येक पक्षाने हे कंपल्सरी केलं पाहिजे की आमचा लोकप्रतिनिधी निवडून आल्यावरती त्यांनी दरमहा वार्ड सभा घेतली पाहिजे. आपल्या जनतेला काय पाहिजे, हवं नको ते विचारलं पाहिजे. आपल्या शहरामध्ये सुदैवाने मला वाटतं राज्यामध्ये आपल्या शहरात मारुती भापकरांनी त्यांच्या मोहननगरच्या वार्डमध्ये वार्ड सभा पहिली सुरू केली होती. अरविंद केजरीवाल त्या सभेला आले होते आणि त्यांनी सॅल्यूट केला की अशा प्रकारे लोकांच्या विचारातून तिथे एक साधा सांस्कृतिक भवन बांधायचं होतं. हे सांस्कृतिक भवन खाजगी तत्वावरती बांधायचं की महापालिकेच्या सहकार्याने बांधायचं, हा विषय त्याचा होता. जनतेने सांगितलं हे महापालिकेच्या खर्चाने झालं पाहिजे, ते महापालिकेच्या खर्चाने झालं. अशा प्रकारे त्या वार्डमध्ये लोकांना नेमक्या काय सुविधा पाहिजेत हे जनतेने, नगरसेवकाने निवडून आल्यावरती आपल्या सगळ्या जनतेला विचारात घेऊन त्याच्यामधून त्यांना हवं नको ते पाहायचं आणि त्याच्यानुसार पुढचे प्रस्ताव द्यायचे. तर खऱ्या अर्थाने ती लोकशाही यशस्वी होऊ शकते. महापालिकेच्या सभा असू द्या, स्थायी समिती असू द्या, तिथं काय चर्चा होती, काय होती, हे सगळं गोपनीय ठेवण्यात काय अर्थ नाही. आता हा जमाना सगळा AIचा जमाना आहे, ते सगळं पारदर्शक असलं पाहिजे. RTI कायदा आहे, तुम्हाला जनतेला सगळं माहिती झालं पाहिजे. तुमचा टॅक्सपेयर आहात, तुम्हाला तुमच्या पैशाचा विनियोग कशा प्रकारे केला जातो हे माहिती झालं पाहिजे. तर आणि लोकांचा जोपर्यंत विकास कामामध्ये सहभाग नसतो तोपर्यंत ते विकास काम खऱ्या अर्थाने म्हणजे फलदायी होतं असं मला वाटत नाही. अनेक प्रोजेक्ट असे आहेत की लोकांना विचारात न घेता ते राबवले. या शहरामध्ये जेवढ्या भाजी मंडया बांधून ठेवलेल्या आहेत ना, 8-10 भाजी मंडया अशा आहेत की गेले 10 नाही 15 वर्ष ते तसे पडून आहेत. मासोळकर कॉलनीमध्ये इतकी सुसज्ज प्रशस्त भाजी मंडई बांधली, तशी पडू नये. रामनगरला बांधलेली बरे अनेक ठिकाणी आहेत. म्हणजे थोडक्यामध्ये प्राधिकरणामध्ये तुम्ही सांगवीला ती भाजी मंडई सोडून लोक सगळे रस्त्यावरती बसतात. लोकांना काय पाहिजे ते तुम्ही विचारात द्या. अशा प्रकारे लोकांना अनेक गोष्टी अशा आहेत की त्या पाहिजेत ते मिळत नाहीत. म्हणून लोकसहभाग असेल तर खऱ्या अर्थाने ते फलदायी ठरतील. निवडून येणाऱ्या नगरसेवकांनी आणि त्यांच्या राजकीय पक्षांनी
या गोष्टीवरती फार गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि आपल्या नगरसेवकांनी वार्ड सभा घेतली पाहिजे. जाहीरनाम्यामध्ये तुम्ही तसं आश्वासन द्या, आमचा नगरसेवक हा दरमहा वार्ड सभा घेईल, असं एक कंपल्सरी असलं पाहिजे. लोकशाहीचा उत्सव हे ऐकायला किंवा डेकोरेटिव्ह लँग्वेज फार चांगली वाटते, पण जो उमेदवार आहे तो गोंधळलेला आहे. पक्ष तर ऑलरेडी त्यांनी गोंधळून ठेवलेलेच आहेत आणि नागरिक सुद्धा गोंधळलेले आहेत की आता कोण कोणाकडे पुढे चाललंय. रोज पेपरला काहीतरी नवीन बातमी, रोज काहीतरी येते. मला असं वाटतं तो आयडिओलॉजी नावाची गोष्ट अशा गोंधळून कुठेतरी फेकून दिलेली आहेत लोकांनी सुद्धा. कारण त्यात पूर्वी काळी समजा काहीतरी 2 किंवा 3 वेगवेगळे पक्ष होते, त्या आयडिओलॉजीच्या बेसिसवर लोक मतदान करत होते. पण आत्ता असं सांगायला काही वेगळं हे नाही की आज जर मला इथे तिकीट नाही मिळालं तर तो फोन लगेच तिथून 10 मिनिटात 15 मिनिटात दुसऱ्या पक्षाकडे जातोय. त्याची आयडिओलॉजी सगळी अशा करून तो लगेच तिथून तिकडे जातोय. इतके वर्ष तिकडे सतरंजी उचलत आता इकडे जात. मग याला लोकांच्या जनहिते करता त्याला इतकी इच्छा होती. नाही, म्हणूनच आपण हा जो कार्यक्रम केलेला आहे तो राजकारणाच्या पलीकडे असं त्याला नाव दिलेलं आहे. आणि आज इथं जो व्यक्त झालेला आहे तो जनतेचा आवाज आहे. हा मतदार राजाचा, पिंपरी चिंचवडमधील मतदार राजाच्या भावना या ठिकाणी व्यक्त झालेल्या आहेत. आपण आशा करूयात की या संबंधित सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या, जे डिसिजन मेकर आहेत, जे थिंक टँक आहेत, त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचेल आणि त्यातून शहरासाठी निश्चित काहीतरी चांगले गोष्ट घडतील. आपण या ठिकाणी सर्वजण आलात आणि जो वेळ दिलात आणि एका चांगल्या दर्जेदार चर्चेला, विषयाला आपण सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.